शनी शिंगणापूर, एका जागृत देवस्थानाचा अद्भुत प्रवास। नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील एका जागृत देवस्थानाची अनोखी कहाणी। हे ठिकाण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर। इथे तुम्हाला शनिदेवाच्या साक्षात अस्तित्वाची प्रचिती येते आणि म्हणूनच हे स्थान कोट्यवधी भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे। चला तर मग ऐकूया या देवस्थानाचा गौरवशाली इतिहास। मंदिराची स्थापना आणि चमत्कारिक कथा। इथले मंदिर इतर मंदिरांसारखे नाही। इथे शनिदेवांची कोणतीही मूर्ती नाही, तर एक स्वयंभू काळी शिळा आहे, जी गेली कित्येक शतके उघड्यावर आहे। असं म्हणतात की जवळपास 350 वर्षांपूर्वी जोरदार पाऊस आणि पूर आल्यावर ही शिळा एका झाडातून प्रकट झाली आणि ती शिळा जवळच्या एका शेतातून वाहून शिंगणापूर गावात पोहोचली। गावातील लोक जेव्हा या शिळेला एका काठीने स्पर्श करायला गेले तेव्हा त्यातून रक्त येऊ लागले। त्याच रात्री शनिदेवाने गावातील एका व्यक्तीला स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की ही माझी स्वयंभू शिळा आहे, मला कुठेही हलवण्याचा किंवा छप्पर घालण्याचा प्रयत्न करू नका। तेव्हापासून ही शिळा तिथे उघड्यावरच आहे आणि म्हणूनच हे मंदिर अद्वितीय आहे। शिस्तीचे आणि श्रद्धेचे गाव। शनी शिंगणापूरची ओळख केवळ मंदिरामुळेच नाही, तर तिथल्या गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे आणि त्यांच्या शिस्तीमुळे आहे। या गावात आजतागायत एकाही घराला दरवाजा नाही। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले। इथे कोणाच्याही घरात चोरी होत नाही, कारण गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की शनिदेव त्यांच्या घरांचे आणि संपत्तीचे रक्षण करतात। याच कारणामुळे हे गाव एक वेगळे उदाहरण जगासमोर ठेवते। आजही शिंगणापूरला गेल्यावर तुम्हाला तेथील शांतता, गावकऱ्यांची साधेपणा आणि शनिदेवाप्रती त्यांची असलेली अगाध श्रद्धा जाणवते। अशी ही शनी शिंगणापूरची गाथा, जी आजही प्रत्येक भक्ताला आकर्षित करते आणि त्यांच्या मनात